राजकारणात कुणीही कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो। अमरावतीत याचाच प्रत्यय येऊ लागलाय। एकमेकांचे सख्खे शत्रू आता मित्र झालेले आहेत। नवनीत राणा आणि रवी राणांनी अभिजित अडसूळ यांची भेट घेतलीये। अडसूळ आणि राणांमध्ये पॅचअप झाल्याची चर्चा या निमित्तानं आता जोर धरतीये। गेल्या 5 वर्षापासून एकमेकांना पाण्यात पाहणारे नवनीत राणा आणि अभिजित अडसूळ आता मात्र एकमेकांसोबत बसून गप्पा मारताना दिसतात। अमरावतीचं रणमैदान अवघड वाटत असल्यानं आता राणा दाम्पत्य खूपच विनयशील झाल्याचं पाहायला मिळतं। गेल्या काही दिवसांपूर्वी अडसूळ पिता पुत्र आपोआप प्रचारात येतील असा दावा करणाऱ्या रवी राणा आता मात्र अडसूळांना शरण गेल्यासारखं झालंय। नवनीत राणा आणि रवी राणा प्रचाराच्या धामधुमीत ही वेळ काढून अडसूळांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले। अडसूळांचा आशीर्वाद घ्यायला आल्याचंही त्यांनी सांगितलं। मी खऱ्या अर्थानं आनंदराव अडसूळ साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। या ठिकाणी आमचे मित्र अभिजित अडसूळ साहेब आहेत आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचा ताकद मजबूत करू आणि 400 पारच्या नाऱ्यावर काम करू। अभिजित अडसूळ साहेबांनी सांगितलं की राजकारणामध्ये कधी कायम कोणी शत्रू नसते, कायम कधी मित्र नसते आणि सगळे आम्ही एकाच विचारधारेचे आहे। मोदी से बैर नहीं, राणा तेरी खैर नहीं अशी आरोळी ठोकणारे अभिजित अडसूळ ही आता थोडे शांत झाले। राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो असं अडसूळांनी सांगितलं। राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो। खास करून आज ही जी लढाई चालू आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी आज सगळीकडे चालू आहे। 400 पारचा आकडा एका ठिकाणी धरलेला आहे, परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामध्ये। राणा दाम्पत्यासाठी अमरावती जिंकणं मोठं आव्हान आहे। अमरावती जिंकण्यासाठी आता राणा दाम्पत्य ही शत्रूंचे गोडवे गाताना दिसत आहे। अडसूळ आता नरमाईनं वागत असले तरी त्यांचे समर्थक शिवसैनिक राणांचं काम करतील का याबाबत साशंकता व्यक्त केली जाते। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।